आज मी निघालोय वाईला. वाईपाशी अशी काही जुनी पुरातन मंदिरं आहेत, त्या ठिकाणी मला जाऊन दर्शन घ्यायची इच्छा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मी निघालोय. तर हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघा. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मी जाणार आहे, तिथे दर्शन घेणार आहे, शक्य झालं तर तिथली माहिती मिळवणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिरीष कुलकर्णी, श्री श्रद्धा ॲस्ट्रोलॉजी. बोगदा क्रॉस करून मी आलोय पुढे. देवाच्या कृपेने पाऊस नाहीये, यंदा जरा जास्तच पाऊस झालाय. महाराष्ट्रातल्या ज्या जुन्या मंदिरांमध्ये ऐतिहासिक वारसा आहे अशी मंदिरं मला कायम खुणावत आलेली आहेत आणि आतापर्यंत मी अशा बऱ्याचशा मंदिरांमध्ये जाऊन आलोय, दर्शन घेऊन आलोय. मला त्यावेळेस मी कधी असे व्हिडिओ बनवले नव्हते, पण आता असं वाटतं की त्याचा व्हिडिओ बनवावा आणि ही माहिती लोकांपर्यंत देखील बघा किती छान दिसतंय पाणी, किती सुंदर दिसतोय हा खंबाटकी घाट. वाह, अतिशय सुंदर हिरवाईनं नटलेला खंबाटकी घाट. घाटामध्ये एक देव असतो. आता मी खंबाटकी घाटापाशी आलोय आणि या खंबाटकी घाटाचा जो देव आहे तो आता आपण बघूयात. आता आपण आलोय घाटाच्या देवापाशी. हा आहे घाटाचा देव, खंबाटकी घाटाचा देव. आणि याच्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता पाण्याचं टाक आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस घाट पूर्ण चढून यायची लोक, त्यावेळेस या घाटाच्या देवाला नमस्कार करायची, त्यांना पैसे अर्पण करायची, नैवेद्य दाखवायची आणि त्यांच्या बैलगाड्या असतील किंवा काय तर त्यांना किंवा माणसांना पिण्यासाठी इथे पाण्याचं टाका असायचं ज्याच्यामधलं पाणी पिलं जायचं. आणि असे घाटातले देव वेगवेगळ्या घाटांमध्ये बघायला मिळतात. आता आपण आहोत खंबाटकी घाटामध्ये. तर या खंबाटकी घाटामध्ये आहे, बोर घाटामध्ये आहे, वरंदा घाटामध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी अशी पाण्याची टाकी घाटाच्या मध्यभागी आणि घाटाचे देव आपल्याला बघायला मिळतात. वाईपासून अलीकडे, जस्ट वाई सुरू व्हायच्या अलीकडे उजवीकडे एक रस्ता जातो छोटासा आणि ह्या रस्त्यावरती तुम्ही गुगल मॅप वरती पण सर्च करू शकता. एक भद्रेश्वर नावाचं मंदिर आहे. या भद्रेश्वर मंदिराकडे आपण आता चालू. आपण आलोय आता भद्रेश्वर मंदिरापाशी आणि इथे मागच्या बाजूला पाणी बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर पाणी आहे इथे. हा आहे भद्रेश्वराचा नदीचा काठ. या भद्रेश्वर मंदिराच्या शेजारीच असा छान नदीवरती घाट आहे आणि त्याच्या पायऱ्या वरती मंदिराकडे जातात. वाईमधील जी प्रमुख 5 मंदिरं आहेत त्यापैकी एक म्हणजे हे भद्रेश्वर मंदिर म्हटलं जातं. अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे मंदिर. याचं बांधकाम जे आहे ते हेमाडपंथी दिसतं आणि स्वयंभू मंदिर आहे असं म्हटलं जातं आणि असं ऐकिवात आहे की सत्ययुगापासून हे मंदिर अस्तित्वात आहे. पासून जो साताऱ्याला रस्ता जातो तिथे वाकेश्वर नावाचं एक मंदिर आहे. हे देखील एक महादेवाचं जुनं मंदिर आहे आणि या रस्त्यावरती इथून असं आपण डावीकडे वळल्यानंतर आतमध्ये हा रस्ता जातो. आता आपण तिकडे जाणार आहे दर्शनासाठी. वाह, अतिशय सुंदर मंदिर. अगदी रस्त्याच्या लगतच आहे. रस्ता इथे संपला आणि समोर मंदिर सुरू झालं. आता इथे गाडी लावूयात आणि जाऊयात दर्शना. अतिशय सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे आणि दगडी बांधकाम आहे. या मंदिराच्या इथून नदीकडे घाटावरती जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावरती डाव्या बाजूला एक छोटासा हौद आहे, पुष्करणी म्हणू शकतो आपण त्याला. आणि या दरवाजातनं आपण जातो घाटाकडे. असा हा
मंदिराचा घाट. मंदिराजवळ आहे हा असा सुंदर नंदी आणि इथून आतमध्ये मंदिराकडे आतमध्ये जायला रस्ता आहे. मंदिराचा सभागृह अतिशय सुंदर आहे आणि या मंदिरामध्ये डाव्या बाजूला अतिशय सुंदर गणपतीची अशी मूर्ती आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इथून आपण प्रवेश करू शकतो आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे. ही शंकराची पिंड देखील स्वयंभू शंकराची पिंड म्हटली जाते. तर ही आहे स्वयंभू शंकराची पिंड. मंदिराचा परिसर अत्यंत शांत आहे. खूप छान वातावरण वाटते इथे. दर्शन घेतल्यानंतर देखील खूप छान वाटतंय आणि असं म्हटलं जातं हे देखील एक जागृत देवस्थान आहे आणि बऱ्याचशा गावकऱ्यांकडनं आणि जवळच्या लोकांकडनं या मंदिराबद्दलचं कौतुक ऐकून होतो बरेच वर्ष. आज इथे येण्याचा योग आला. वाकेश्वर मंदिर, वाई. तर आता आपण शिरलेलो आहोत वाई या शहरामध्ये. वाईमध्ये हे मंदिर दिसतंय आपल्याला आणि इथून आपण पुढे जाणार आहे. आता पहिल्यांदा आपण जाणार आहोत लक्ष्मी नृसिंह मंदिर, जे वाईपासून पुढे धोम नावाचं धरण आहे त्या धरणापाशी आहे. नृसिंह मंदिर हे धोम धरणाच्या खाली अतिशय एक छोटंसं गाव आहे तिथे आहे आणि गाडीवरती यायचं असेल तर रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे एक रस्ता गावातला बंद आहे. दुसरीकडनं एक रस्ता आहे छोटासा, त्या रस्त्याने आता आपण चाललोय. आता आपण जाऊयात लक्ष्मी नृसिंह मंदिराकडे. समोर बघतोय आपण ही पुष्करणी आहे. अतिशय सुंदर पुष्करणी आहे आणि या पुष्करणीच्या इथे मागच्या बाजूला आहे लक्ष्मी नृसिंह मंदिर. इथे ही महादेवाची पिंड आहे, अतिशय सुंदर. आता आपण जाऊयात गाभाऱ्यामध्ये. अतिशय सुंदर महादेवाची पिंड बघू शकता. देवाच्या मंदिराच्या जवळच लक्ष्मी नृसिंहाचं हे मंदिर आहे आणि त्याची विशेष रचनात्मक तुम्ही बघू शकता की जिथे वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि तिथून वरती गेल्यानंतर लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. तर हे ते मंदिर आहे. खूप सुंदर परिसर आहे लक्ष्मी नृसिंह मंदिराचा आणि इथे महादेवाचं पण खूप छान मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर देखील बघायला मिळतं. हे अतिशय जुनं मंदिर आहे. खूप कमी लोकांना मे बी माहिती असेल. वाईमध्ये राहणाऱ्या लोकांना तर डेफिनेटली माहिती असणार आहे, पण वाईच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना त्याच्याबद्दलची माहिती थोडीशी कमी असण्याची शक्यता. आता मी आलोय नाना फडणवीस यांच्या वाड्याच्या इथे मेणवली या गावामध्ये त्यांची ही जागा आहे आणि इथे जो घाट परिसर आहे, नदीच्या जवळपासचा जो घाट आहे ना, तिथे बऱ्याचशा चित्रपटांमध्ये शूटिंग झालेलं. हे आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर, वाई येथील महागणपतीच्या जवळचं.
महाराष्ट्रामध्ये अशी बरीचशी मंदिरं आहेत ज्या मंदिरांमध्ये हा चंड बघायला मिळतो. तर निम्मा चेहरा किंवा मुखवटा दगडामध्ये कोरलेला असतो आणि तो जमिनीमध्ये गाडलेला असतो. तर असा हा असतो. ज्यावेळेस एखादी संन्याशी व्यक्ती आपला देह सोडते एखाद्या मंदिराच्या आवारामध्ये आणि त्या मंदिरामध्ये त्यांचं बराच काळ वास्तव्य असतं, असं म्हटलं जातं की त्यांच्या स्मरणार्थ हा चंड उभारला जातो. ह्याचे अजूनही बऱ्याचशा आख्यायिका आहेत, नाही असं नाही. तुम्हाला कोणत्या माहिती असतील चंडाच्या संदर्भातल्या किंवा चंडीच्या संदर्भातल्या की या अशा मूर्ती संदर्भातल्या, तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आता निघालोय पाल्पेश्वर नावाचं एक मंदिर आहे, जिथे गुहा आहे किंवा लेणी आहेत बहुधा, आणि ते एका डोंगरावरती आहे. वाईपासनं पुढे गेल्यानंतर म्हणजे वाईची MIDC आहे ती क्रॉस केल्यानंतर लोहारे नावाचं गाव आहे. या लोहारेपासनं पुढे गेल्यानंतर पाल्पेश्वर नावाचं मंदिर आहे. आता हे याला लोहारे पाल्पेश्वर मंदिर असंही म्हटलं जातं. तर ते आपल्याला बघायचंय. फायनली पाल्पेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलोय. वाट लागली चालून चालून. चालायची सवय नाही राहिली आता तेवढी. आधी कसं रेग्युलर ट्रेक व्हायचे त्यामुळे सोपं होतं. आता कळतंय अर्धा पाऊण तासाचा चढ आहे, पण सुरुवातीला काही वेळ पायऱ्या आहेत आणि त्याच्यानंतर मग पाऊल वाट आहे. तर वरून असं दिसतं साधारणतः. तर ही आहे पाल्पेश्वर महादेवाची गुफा आणि या गुफेमध्ये म्हणजेच या लेण्यामध्ये आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे महादेवाची पिंड आहे आणि हे खाली सगळं पाणी आहे. तुम्ही बघू शकता असं पाण्यामधनं चालत जावं लागतं आणि पुढे गेल्यानंतर ही महादेवाची पिंड आहे. आणि आतमध्ये अशा छोट्या छोट्या खोल्या आहेत बसण्यासाठी, ध्यानधारणेसाठी. आणि इथे छोटासा नंदी आहे. मागे आहे पाल्पेश्वर महादेवाची गुहा, त्याचं लेणं. आता माझं दर्शन झालं तिथे, खूप छान वाटलं. आता थोडा वेळ मेडिटेशन करतो आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघतो. शिरीष कुलकर्णी, श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजी.